कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येळ निघून गेली की परत येणार नाही, आणि आता येळ घालवून चालणार नाही। काय बी करून आजच हरीश सरांना माझा आणि आदित्य सरांबद्दलचं सत्य सांगायलाच पाहिजे। हीच ती येळ आहे। छान आहे। नाही रे, मजा नाही। हा बघूया जरा। नाही रे, लहान वाटतोय मला। हा हे काय अजून तयार नाही तुम्ही? कुठला ट्राय केला की नाही? काय झालं? हे कुर्त्यात, अरे एकात पण मजा नाही, बघ तूच। अरे यार कुठलाही घाल, तू असाही स्मार्टच आहेस यार। हा ते तर आहे, मला गरज नाही रे आपली। काय रे, सगळ्यांच्या मागून आलास आणि पहिला नंबर लावलास। तुला आठवतंय का, हा तोच आहे जो तुला त्या डोळेवालीचा पत्ता काढून देणार होता। हा बघ, पारूच्या डोळ्यांमध्ये अडकलाय आता। पारूने जरा डोळे दाखवले की हा फापलला। सर ए, माझा मोबाईल राहिला। थांब, मी जाऊन घेऊन येतो, तू बस। दादा, हरीश सरांना कुठं बघितलंय का? आदित्य सरांच्या रूम मध्ये आहेत। बर। हा जो आहे पारू किती इथे? इथे? खरं सांग, तू बोलवलं ना तिला? हा, राहायला जात नाहीये ना? हो सर, नाही। ओके, आम्ही बाहेर जातो। का म्हणजे त्यांना बोलू दे। चल, असं कुठे असतं का? अरे हीच तर खरी मजा आहे, थांबून ऐकायची। प्रीतम, उगाच फालतू मस्करी नको। ओके, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल, बोलू दे त्यांना। एक मिनिट, नाही थांब तू। अरे ती पारू नेहमी मला लेक्चर देत असते, आज बघू दे ना। होणाऱ्या नवऱ्याशी तरी प्रेमाने बोलते की त्याला पण लेक्चरच देते? प्रीतम, ही त्यांची पर्सनल स्पेस आहे, उगाच मध्ये मध्ये करू नको। चल चुपचाप। थांब रे, असं काय नसतं इकडे। अरे काय, कुठे? इकडे ये रे। हरीश सर, हाँ ते मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय। प्रीतम, व्हाट नॉनसेन्स इज दिस? थांब रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।